अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. वर दिलेल्या 2 शंकांपैकी एक शंकाला निवडायचं आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे हे जाणून घ्यायचं आहे. अरे थांब बाळा, पुढे जाण्यापूर्वी देव तुला काही सांगू इच्छित आहे. ते ऐकून घेशील का? देव तुझ्यासाठी थेट बोलत आहे आणि हा संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. तू सध्या जे अनुभवत आहे ते देवाला माहीत आहे आणि त्याच्याकडे तुझ्यासाठी उत्तरसुद्धा तयार आहे. घाबरू नकोस. तुझ्या आयुष्यात चालते त्यामागे एक कारण आहे. तू हा व्हिडिओ ऐकत आहेस म्हणजे योगायोग नाही, साक्षात देवानेच तुला इथपर्यंत आणलं आहे. होय, देव म्हणत आहे की तू एकटा नाहीस, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. थोडा वेळ शांत बस, कारण देव तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. तू इतका थकला आहेस हे देवाला माहीत आहे आणि आज ते तुला दिलासा देणार आहे. देव म्हणतात, लोकांनी तुला समजलं नाही तरी चालेल, मला तुझं मन माहीत आहे, कारण तू माझा लाडका भक्त आहेस. तुझ्या मनातले प्रश्न देवापर्यंत पोचले आहेत आणि आत्ता ते उत्तर देणार आहेत. त्यासाठी तू तयार राहा. अजून हार तू मानला नाहीस. तुझे चांगले दिवस आता नक्कीच येणार आहे. हा संदेश अचानक तुझ्यासमोर आला नाही. देवाने तुझ्यासाठी काहीतरी खास अनमोल असे आशीर्वाद पाठवले आहे. ते घेण्यासाठी तू तयार आहेस का? जर तयार असशील तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप कर. व्हिडिओला लाईक करून चॅनलला तू सबस्क्राईब कर. बघ बाळा, मला माहीत आहे तुझ्यावर खूप आर्थिक संकट आहे, कर्जाचा बोजा खूप आहे, पण हाच संदेश तुला त्या कर्जातून काढणार आहे. होय, विश्वास ठेव. मला माहीत आहे की तू माझ्यावरती विश्वास ठेवतोस, पण कधी कधी तुझा विश्वास हा डगमगतो. पण बाळा, तू विश्वास ठेवून स्वतःचे कर्म चांगले करत राहा. थांब बाळा, पुढे जाऊ नकोस. पुढे जाण्यापूर्वी 2 मिनिट माझं ऐक. होय, मीच बोलत आहे. घाबरू नकोस. तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यात सगळं विस्कळीत झाले, पण मी सगळं पाहत आहे. तू इतके दिवस शांतपणे सगळं काही निमूटपणे सहन करत आहेस. लोकांच्या बोलण्याला, परिस्थितीला आणि मनातल्या वेदनांना. तुला वाटतं की कोणाला तुझी किंमत नाही, पण माझ्या लेकरा, मला तुझ्या प्रत्येक अश्रू दिसत आहे. जेव्हा तू रात्री एकटा बसून विचार करतोस, रडतोस आणि म्हणतोस, हे भगवंता, माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? तर तुझे ते सर्व अश्रू प्रश्नासहित माझ्यापर्यंत पोचतात. होय, पण माझ्या बाळा, मी तुला आज सांगू इच्छित आहे, तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही. ज्या गोष्टी आज तुला लुटल्यासारखं वाटत आहेत, त्यातून उद्या तुझी ताकद तयार होणार आहे. लोकांनी तुला कमी समजलं, तुझ्यावर शंका घेतले, पण त्यांना माहीत नाही की किती अनमोल असा हिरा ते गमवत आहे. पण बाळा, मला माहीत आहे तू खूप मजबूत आहेस, कारण तुझं मन खूप प्रेमळ आणि प्रांजळ आहे. तसं सर्वांची मदत करतोस. स्वतःचा नुकसान झाला तरी, कितीही तुला त्रास झाला, संकटे आली तरीही आणि तरी पण लोक तुला नावे ठेवतात, द्वेष करतात, तुझा तिरस्कार करतात. पण माझ्या लेकरा, घाबरू नकोस, हारू नकोस, खचू नकोस. लोकांना जरी तुझी साथ सोडले तरी तुझे स्वामी आई तुला कधीच एकटं सोडणार नाही. जर तुझा तुझ्या स्वामी आईवर विश्वास असेल तर होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर कर. देव म्हणतात, बाळा, थोडं धैर्य ठेव, थोडा विश्वास ठेव, कारण तुझ्यासाठी काहीतरी आत्ता चांगलं तयार होत आहे. आज कदाचित तुला अंधार दिसतोय, पण हा अंधार कायम राहणार नाही.
प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर एक सुंदर अशी पहाट होत असते. बाळा, तो प्रकाश आता तुझ्या आयुष्यात येत आहे. म्हणून आजपासून तू एक गोष्ट लक्षात ठेव की तू एकटा नाहीस. तुझा देव तुझ्या सोबत आहे. जेव्हा जेव्हा तुला वाटेल की सगळं संपलं आहे, फक्त तू डोळे बंद कर आणि मला आठव. कारण तिथे विश्वास असतो, तिथे मार्ग नक्कीच सापडतो. होय माझ्या लेकरा, तुला आता खूप टेन्शन आहे, त्रास आहे, आर्थिक अडचण आहे, तुझ्यावर कर्जाचा डोंगर आहे. पण विश्वास ठेव बाळा, सर्व काही हे निवळून जाणार आहे आणि तुझ्या आयुष्यात सुखाची पाठ येणार आहे. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश हा येणार असतो बाळा. जसं बंद खोलीत एखादा बारीकसा कोळ्या यावा, तसाच हा संदेश तुझ्या आयुष्यात तुला प्रेरणा देण्यासाठी, आशीर्वाद प्रदान करण्यासाठी आलेला आहे. तो आशीर्वाद प्राप्त कर. होय माझ्या बाळा, दुःखाच्या समयी ज्यांनी साथ सोडले ते आपले नाहीत. आपल्या दुःखात जे आनंद साजरा करतात ते सुद्धा आपले नाहीत. जे आपल्याला दुखवतात, आपल्या अपेक्षा भंग करतात, आपल्याला हिणवतात, नावे ठेवतात, ते सुद्धा आपले नाहीत. मग अशा लोकांसाठी आपलं आयुष्य आपण का खर्च करायचं? म्हणू दे ना. लोक काय म्हणतात की तू स्वार्थी असलास हरकत नाही बाळा, कारण मी पाहत आहे तू स्वार्थी नाहीस. तू खूप मेहनती आहेस आणि तू खूप परोपकार करत आहेस. माझ्या लेकरा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जर तू समोरच्यासाठी सर्व काही केलंस, त्याच्या मनासारखा वागलास, तर तू खूप चांगला आहेस. मग भलेही तुझे तिथे घरी मानसिक आणि शारीरिक सामाजिक नुकसान झालं तरी त्यांना त्याची पर्वा नसते. पण तू स्वतःसाठी एकदा जरी नाही म्हटलं तरी खूप या जगात वाईट आहेस असं लोकांचं आहे. मग बाळा, हे लोक वेळेनुसार बदलतात, तर त्या लोकांसाठी आपण आपलं आयुष्य का बरं खर्च करायचं? त्यासाठी आत्ताच एक गोष्ट कायम लक्षात ठेव. हे फक्त ऐकून घेऊ नकोस, तर कृतीत सत्यात उतरव. आजपासून लोकांसाठी जगणं सोडून द्यायचं, लोकांचा विचार करणंसुद्धा सोडून द्यायचं. कारण लोक नावे ठेवायला येतात, पोचायला नाहीत. तू तुझे कर्म चांगले करत राहा. तुझ्या कर्माची फळं मी नक्कीच तुला चांगले देणार आहे. लोक काय म्हणतील हे तू दूर करून टाक. लोकांचं कामच आहे नावे ठेवणे. माझ्या लेकरा, तुझी सर्व दुःखाची काळरात्र आता सरत आले आहे. आता तुझ्या आयुष्यात आनंदाचे उधाण येणार आहे. त्यासाठी जर तू तयार असशील तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप कर. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. आणि बघ बाळा, आजचा दिवस उद्यासारखा नसणार आहे. त्यामुळे तू प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण आनंदाने भरभरून जग. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.